वदनांश्री सर्वदा सर्वदा साकं सन्निधिं सन्निधिं क्रियात् नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय कृष्णाय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाने सदा हास नाथ तुला जयांची सर्वदा नाम कीर्ती नमस्कार चैतन्यमूर्ती कीर्तन विद्यादातारं वैद्यं वेदांत ज्ञानिनं कीर्तनाचार्यं विक्रम अनंतं मम कुलगुरुं मी हरिभक्तपरायण निर्मला जगताप विघ्नहर्तन या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या स्तवनानच होते. कोणत्याही कार्याची परिपूर्णता या त्याच्या गुणगानानच होते. चला तर मग आज या दशभुजा गणपती मंदिरात त्याचंच गुणगान करण्याची सेवा लाभली आहे. बुद्ध शंकराई म्हणायला हरकत नाही. हंसध्वनी रागातील आपण त्याचं गुणगान ऐकणार आहोत आणि गात आहेत हरिभक्त परायण सौभाग्यवती तन्मय अनिकेत कुलकर्णी मेहते. ऐकूयात त्या काय गाणं म्हणतायत ते, काय बाप्पाचं गुणगान गातायत.
वा, फारच छान. आणि यानंतर आमचे संवादिनी वादक साहिल कुंडली काय गणपतीला वंदन करतायत. प्रथम तुला वंदितो. चला चला.
प्रथम तुला वंदितो. बरोबर. 14 विद्या 64 कलांचा गणपती अधिपती आणि ओंकारामध्ये नटलेला गणपती, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकारामध्ये गणपती कसा नटलेला आहे, आपल्या सूक्ष्म दृष्टीनं सगळ्या चराचरावर नजर ठेवणारा, आणि या ओंकारामध्ये नटलेल्या गणपतीचं रूप कसं आहे ऐकूयात आपण. ओंकार प्रधान आणि गात आहेत सौतन्य अनिकेत कुलकर्णी.
आमचे बाप्पा मुलाधाराची देवता ही गणपतीच असते बरं. अगो देता शिकावे यांच्याकडनंच एवढंच काय, पण नृत्य सूर वाणी बुद्धी याची देवता म्हणजे आमचे गणपती बाप्पा. आणि अशा या निरागस बाप्पाचं शंकर महादेवन यांचं सूर निरागस होय सगळ्यांना परिचित आहे. आणि हेच निरागस सूर सादर करत आहे सौतन्य.
गणेशाच्या कृपेचा वरदान असतं तयार. अहो माधवराव पेशवे यांनी ज्या गणपतीची स्थापना केली, जीर्णोद्धार केला, असं चिंता हरणारा चिंतामणी, पण त्याचं दर्शन घ्यायला आपल्याला या तन्मयी बरोबर फिरूरला जायचंय. बरं चला बरं फिरूरला जाऊया. तत्पूर्वी मी सगळ्या कलाकारांची ओळख करून देते. हा आणि हार्मोनियम, म्हणजे हा म्हणजे हार्मोनियम आणि तो म्हणजे तबला, असे हात. म्हणजे हार्मोनियमवर आहेत साहिल पुंडलिक, संगीत अलंकार आणि आकाशवाणीचे मान्यताप्राप्त हार्मोनियम संवादिनी वादक, आणि अनेक दिग्गजांना साथ केली आहे, अनेक कीर्तनांना, दिग्गज कीर्तनकारांना साथ केली आहे असा साहिल पुंडलिक. थांबला पुंडलिका भेटी, थांबला देव वाळवंटी, लाडक्या पुंडलिका भेटी, थांबला देव वाळवंटी. तसा साहिल आमचा कीर्तनाचा आणि गाण्याचा पाठीराखा असतो. साहिलचे सूर असले की आम्ही निर्धास्त असतो. असा हा हार्मोनियमचा माझा डावा हात आणि माझा उजवा हात म्हणजे साक्षात जिथे आ आणि ई यांचा संगम आहे. आई स्वामी तिने जगाचा, आई माझी आई तर माझ्या बरोबर तबल्याच्या जातीला आहे आणि उद्या त्यांचंच कीर्तन आहे. हरिभक्त परायण कीर्तन विशारद अनंत बुवा मेंदळे यांच्या सून निवेदिता नचिकेत मेंदळे, निवेदिता नचिकेत खळदकर मेंदळे अशा वृंदा म्हणून सगळ्यांना माहिती असेल. ती माझ्या बरोबर तबल्याच्या जातीला आहे. मेजर सर्जरी होऊन ती 1 महिन्यात रिकवर होऊनच तबल्यावर पुन्हा बसतीये आणि उद्या कीर्तनाला उभी राहणार आहे. म्हणून म्हटलं विघ्नहर्तायण असंच ठेवलंय कार्यक्रमाचं नाव, की तो सगळी विघ्न हरून नेतो. आणि माझ्या कीर्तनातील गुरु ज्यांनी मला कीर्तनाचा श्री गणेश करून दिला
अशा हरिभक्तपरायण निर्मलाताई जगताप माझ्या गुरुच आज निवेदनाला आहे. तर असं सगळा तुमच्यासारखा योग आहे. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांची ओळख करून दिली, पण ही कोण आहे? तर ही सौभाग्यवती तन्मयी आणि एक कुलकर्णी मेंढळे. तन्मयी नचिकेत मेंढळे पूर्वाश्रमीची, अनंतबुवा मेंढळे कीर्तनकार आणि पत्रकार विश्वास मेंढळे यांची नात आणि त्या दोघांची सून. आणि आजच माझं तिसरं पुस्तक मी गणपतीच्या साठी अर्पण केलंय. मला भावलेली माणसं. पहिलं पुस्तक नादसंवाद, दुसरा तन्मयता आणि तिसरं मला भावलेली माणसं, ज्याचं प्रकाशन 2 फेब्रुवारीला वेदशास्त्र त्याच्यामध्ये 6 ते 8 आहे. सगळ्यांनी आवर्जून या आणि उद्याच्या कीर्तनाचाही निवेदितांचा आस्वाद घ्यायला नक्की या, असं मी शमिताताईंतर्फे तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण हक्काने देते. कारण मी माहेरीच कार्यक्रम करायला आले, त्यामुळे माहेर वाशिण आहे. आणि आज आम्हाला व्हिडिओ दृकश्राव्य सगळ्याची साथ लाभत आहे ते माझे मिस्टर अनिकेत कुलकर्णी, त्याचे मी ऋण व्यक्त करते. आणि पुढच्या कार्यक्रमाचे सूत्र निर्मलाताईंच्या हातात देते. आपण आता सगळे केवूरला जाऊया. बल्लाळ विनायकाची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती असेलच. बालभक्त त्याच्या भक्तीनं, त्याच्या शुद्ध भक्तीनं गणराय पालीला कसे स्थापित झाले पहा. की भोळ्या भावानं त्या बालभक्तांना आर्ततेनं त्या गणरायाला साथ घातली आणि खरंच गणराय त्या शुद्ध भक्तीला बुद्ध आणि बल्लाळेश्वर नावानं पालीला स्थापित झाले. चला तर मग पालीच्या गणपतीचं गुणगान ऐकूया. गात आहे अर्थातच आमची तन्मयी.
मी सामील करून घेतलेलं आहे. टाळ्या टाळ्या न करता आणि टाळ्या वाजवत आहे. त्यामुळे घरचाच कार्यक्रम असल्यामुळे हो. सामाजिक गीतांमध्ये जास्त रमणारे वसंत बाबू. शिल्प कुंकले रणी हे त्यांचं गाणं प्रसिद्ध आहे. पण नुसतं सामाजिक गीतच नव्हे तर भक्ती गीतांमध्येही रमणारे हे वसंत बाबू. तर त्यांचंच अतिशय गोड गाणं, पण जायचंय रांजण गावाला. ना चला तर जाऊया का? अष्टविनायक यात्रा सुरू झाली आणि त्यातल्या रांजणगाव आपला आलेला आहे. 2 मिनिटं घेते गाणं सुरू करण्यापूर्वी. ही संकल्पना पुण्यामध्ये गणेश गीतांचा विघ्नहर्ता आहे. ही संकल्पना पहिल्यांदा आमच्या पहिल्या वाद्यवृंदाने उचलून धरली. 4 वर्षांपूर्वी युट्यूबवर कीर्तन विश्वास आहे तसे आम्ही एक चॅनेल सुरू केलं. आम्ही पहिले त्यांना विचारलं होतं, पण काही कारणास्तव ते झालं नाही. पण त्या माझ्या युट्यूब चॅनेलवरनं आम्ही हा कार्यक्रम प्रसारित केला विघ्नहर्ताने. त्यामध्ये कनाली तामणकर, मधुरा लातूर, वेदिका काचरे आणि माझी आई निवेदिता मेंदाळे, मी तन्मय असा आमचा महिलांचा वाद्यवृंद संच होता. आणि आज पुण्यामध्ये 4 वर्षांनी पहिल्यांदा तो कार्यक्रम मला सादर करण्याची संधी सगळ्यांना मिळाली. तर त्याची ऋण व्यक्त करते आणि गाण्या गावाला सगळ्यांना घेऊन जाते. कारण हा नवसाचा गणपती आहे, त्यामुळे म्हटलं. आणि दशभुजा गणपतीला तुम्ही मागाल तर देव तुम्हाला देतो आणि भरभरून देतो, 10 हाताने देतो. म्हणून म्हटलं देव का? अरे वा.
चला, म्हणजे साक्षात देवही आपल्या मैत्रिणीला आलेले आहे असं म्हणता येईल. रांजण गावाला गावाला, रांजण गावाला गावाला, मामा गणपती रांगला. चला पहाटे पहाटे, देवकी माता जागला. रांजण गावाला गावाला, मामा गणपती रांगला. दुःख हरणारा, समृद्धी देणारा, विघ्नांत असा संकट हरणारा गणपती. आमचे संवादिनी वादक साहिल कुंडरे काय त्याचं गुणगान गातायला ऐकूया तर तू सुख करता.
आणि या गणांचा अधिपती गणपती. प्रत्येक भाषेमध्ये याचं उल्लेख गायला गेले, त्याची स्तुती गायला गेली. एवढंच काय, पण संस्कृत मध्ये सुद्धा शंकर महादेवन यांनी किती छान गाणं म्हटले. पण आता आपण इथे ऐकणार आहोत सौ तन्मयी अनिकेत कुलकर्णी मेहंदे गणनायक आहे. Thank you.
हे गाणं पूर्ण म्हणण्यामागची प्रेरणा एवढीच होती की मातोश्री एम ए संस्कृत, मी राष्ट्रीय संस्कृत संस्थांची स्कॉलरशिप घेतलेली विद्यार्थिनी आणि बी ए संस्कृत फ्रॉम सप महाविद्यालय, आणि सप महाविद्यालयातीलच माझा 10 वर्षापासूनचा मित्र, माझा नवरा माझ्या समोर बसलेला आहे. त्यामुळे त्यांनी इन्सिस्ट केलं म्हणून हे गाणं म्हणण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरु डॉक्टर रेवा नातू यांनी मला शिकवलेलं आहे. गेली 12 वर्ष मी त्यांच्याकडे गायनाचे धडे गिरवत आहे, आणि जे काही उणं असेल ते भगवंताच्या चरणी इथेच सोडून द्या, कारण त्याची दान देगा देवा आपण त्याच्याकडे मागतच असतो. तुका म्हणे गर्भवासी सुखी गाणाऱ्या असे. आणि मग अशी मी ओळख करून दिली, पण अल्पसा परिचय करून देते. कीर्तन मार्तंड निर्मलाताई जगताप आणि कीर्तन रत्न निर्मलाताई जगताप, आणि अमेरिका, दुबई आणि पुणे आणि महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी कीर्तन केलेला, आणि नुकतंच 5वं वर्ष कैलासवासी सुरेश कर्नाडी यांच्या आम्ही पुणे फेस्टिवलमध्ये कीर्तन महोत्सव सादर केला. त्याचं अध्यक्षपद भूषवलेल्या निर्मलाताई जगताप. त्यानंतर समाधीवर आहेत ते सांगितलंच मी, साक्षात गणपती ज्याच्या हार्मोनियम मधनं उतरतो असं साहिल कुंडलिक संगीत अलंकार, आणि अनेक दिग्गजांना त्यांनी साथ केलेली आहे. मान्यता प्राप्त तो आकाशवाणीचा कलाकार आहे. बी ग्रेड त्याची काय ए ग्रेड आहे आता, आणि बी ची ए झालेली आहे. म्हणजे तो सर्वात
सर्वोच्च कलाकारांमध्ये तो आकाशवाणीवर वादन करतो, ती त्याची ख्याती आहे. आणि आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कीर्तनकार एक निवेदितांनी वेगवेगळे उद्या त्यांच्या कीर्तनाचा आस्वाद तुम्ही घेणार आहात. आणि मी पत्रकार, कीर्तनकार, युवा गायिका आणि नुकतीच न्यूली मॅरिड तन्मयी वेंद्रे पूर्वाश्रमीची आणि आता तन्मयी अनिकेत कुलकर्णी. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. पुढची सूत्र मी निर्मळाकडे देते. मंडळी, सर्वांग सुंदर अशा या मंगलमूर्तीकडे मागावं तेवढं थोडंच आहे. प्रत्यक्ष हृदयनाथ मंगेशकरांना सुद्धा हा मोह आवडला नाही. त्यांनीही यमन रागावर आधारित काय मागितलंय त्या भगवंताकडे, त्या गणरायाकडे. चला तर मग ऐकूया, तुझं मागतो मी आता. या गाण्याची सुरुवात होती अनप्लग्ड. आमच्या तरुणाईला हल्ली नवीन अनप्लग्डची सवय लागली, त्यामुळे वेगळ्या पद्धतीने सुरुवात करते, गोड मागणीनुसार. किंवा तिनं जे काही सांगितलं ते दशभुजा गणपती, नवसाचा गणपती, हा
तर नवरा एकीच्या नवसाचा आणि नवरा माणसाचा मधलं शेवटचं गाणं सगळ्यांना माहिती असेल, कदाचित तुम्ही ते ऐकलंही असेल. पुण्यामध्ये नांदे हा महागड. आपल्याला पिक्चर संपताना हॅपी एंडिंग, मावशी हे बघा ना, मावशी आई आणि मावशी आणि काका आणि भाऊ एवढे सगळे मैफलीत असताना मैफली रंगतदार होणार असतात आणि आपण पुणे करू तानसेन. जे चुकलं असेल ते इथेच बाजूला सोडून द्या, जे चांगलं आहे ते माझ्या गुरूंचं आहे. म्हणून म्हटलं जे चांगलं तुम्हाला वाटतंय ते नक्की प्रसाद म्हणून नागी गणेशांचं उद्या घेऊन जा, कारण उद्या कीर्तन पण आहे. म्हणून म्हटलं. वेदशास्त्र माझी तू मंगलमूर्ती, अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती, कल्याण स्फूर्ती. ताराती दिसती विद्याविमंती, मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती. जय देव जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शीर्षा मंगला. जय देव जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शीर्षा मंगला. जय देव जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शीर्षा मंगला. जय देव जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शीर्षा मंगला. पुण्यामध्ये नांदे हा महागणपती, महागणपती माघी चतुर्थीला गणयात्रे येते, जगयात्रे येते. देवते इच्छिते देती सर्वांगी पावते, गणराया सवाळा द्यावी अभिमती. जय देव जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शीर्षा मंगला. जय देव जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शीर्षा मंगला. जय देव जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शीर्षा मंगला. जय देव जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शीर्षा मंगला. जय देव जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शीर्षा मंगला. आणि सद्गुरूंनी या मंगलमूर्तीचं अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे, अनेक रुचा रचलेल्या आहेत आणि त्या आता ऐकूयात. सौ तन्मयी अनिकेत कुलकर्णी मेहंदरे यांच्या आवाजात रचिल्या ऋषीमुनींनी. कार्यक्रमाची सांगता भैरवीच्या स्वरांनीच होणार आहे. रचिल्या ऋषीमुनी, ज्यांच्या रुचा अनंत. विनायका रे, जड तू तुझा निकंत. रचिल्या ऋषीमुनी, ज्यांच्या रुचा अनंत. हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते, पण करुणी ठाम निर्धार योगी वृत्तीने. फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले,